नमस्कार मित्रांनो. तेलुगूमध्ये एक म्हण आहे, आय एम थिक स्किन्ड बफेलो, रेन डझंट इफेक्ट मी. म्हणजेच मी म्हशीसारखा जाड चामडीचा आहे, पावसाचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. ही म्हण ऐकायला कदाचित गमतीशीर वाटेल, पण जरा सखोल विचार केला तर यात आयुष्यात यशस्वी होण्याचं आणि मनःशांती टिकवून ठेवण्याचं सर्वात मोठं रहस्य दडलंय. मुसळधार पावसात एक म्हैस शांतपणे उभी असते. ती थंडीने कुडकुडत नाही, आसरा शोधण्यासाठी पळत नाही. का? कारण तिची कातडी इतकी जाड असते की त्या पावसाच्या थेंबांचा तिला आतून काहीच त्रास होत नाही. माणसाच्या आयुष्यातही लोकांची टीका, त्यांचे टोमणे, अपमान आणि नकारात्मकता म्हणजे हा मुसळधार पाऊसच आहे. आपल्या समाजाचा सर्वात मोठा आजार कोणता असेल तर तो म्हणजे लोक काय म्हणतील. कितीतरी वेळा असं होतं की एखाद्याला स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असतं, कोणाला म्युझिकमध्ये करिअर करायचं असतं, कोणाला फोटोग्राफी किंवा ॲक्टिंगची आवड असते, पण ते लोक कधीच सुरुवात करत नाहीत. का? कारण त्यांना भीती असते की लोक काय विचार करतील. आणि समजा एखाद्याने खूप धाडस करून सुरुवात केलीच तर काय होतं? पहिल्या 2-4 व्हिडिओजवर किंवा त्यांच्या कामावर कोणीतरी एखादी निगेटिव्ह कमेंट करतं, एखादा नातेवाईक किंवा मित्र टोमणा मारतो आणि ते तिथेच खचून जातात आणि आपलं स्वप्न कायमचं सोडून देतात. जर तुमची मानसिक कातडी इतकी नाजूक असेल तर या टीकेचा प्रत्येक थेंब तुम्हाला आतून गोठवून टाकेल. कोणाच्याही एका वाक्याने तुम्ही तुमची स्वप्न तोडत असाल तर आज मी तुम्हाला एक स्पष्ट गोष्ट सांगतो. जर तुम्हाला आयुष्यात खरोखरच काहीतरी मोठं करायचं असेल, स्वतःची एक वेगळी ओळख बनवायची असेल, तर तुम्हाला त्या म्हशीसारखं जाड चामडीचं बनावंच लागेल. आजचा हा विषय तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला मुळापासून हादरवून टाकेल. आपण बोलणार आहोत एका अशा मानसिकतेबद्दल जी तुम्हाला जगातील कोणत्याही टीकेसमोर खंबीर उभं राहायला शिकवेल. आपला आजचा विषय आहे, जाड चामडीचे बना, लोकांच्या टीकेला यशाची पायरी बनवा. सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया. जाड चामडीचे बनणे म्हणजे भावना शून्य होणं किंवा उद्धट होणं असा अजिबात होत नाही. जाड चामडीचे बनणे म्हणजे स्वतःच्या मनाभोवती एक असं अभेद्य मानसिक कवच म्हणजे इनर सिटडेल तयार करणं, जिथे लोकांची नकारात्मकता आणि त्यांची बिनबुदाची टीका तुमच्या आत शिरू शकणार नाही. हा विचार आजचा नाही, 2000 वर्षांपूर्वी रोमन सम्राट आणि महान स्टॉईक तत्त्वज्ञानी मार्कस ऑरेलियस याने मांडला होता. मार्कस हा त्या काळातील सर्वात शक्तिशाली माणूस होता, पण तरीही त्याच्या पाठीमागे राजकारण चालायचे, लोक त्याच्यावर टीका करायचे, त्याचे जवळचे लोक त्याचा विश्वासघात करायचे. या सगळ्यात तो शांत कसा राहायचा? स्टॉइसिझमच्या एका अत्यंत शक्तिशाली नियमामुळे. मार्कस त्याच्या डायरीत लिहितो, मला दुखावलं गेलंय हा विचार करणं सोडून द्या आणि तुम्ही दुखावले जाणार नाहीत. जर तुम्ही दुखावले गेलाच नाहीत तर तुम्हाला कोणीच इजा पोहोचवू शकत नाही. स्टॉइसिझम आपल्याला शिकवतं की शब्दांना स्वतःची काहीच ताकद नसते. समोरचा माणूस जेव्हा तुम्हाला नावे ठेवतो तेव्हा ते फक्त हवेतील ध्वनी लहरी, साऊंड वेव्ज असतात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरचे काही पिक्सेल्स असतात. त्या शब्दांना ताकद तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या आत प्रवेश करून देता. स्टॉईक लोक टीकेकडे एका त्रयस्थ व्यक्तीसारखं पाहतात. ते भावना आणि तथ्य, फॅक्ट वेगळे करतात. जर टीकेत काही तथ्य असेल तर ते स्वतःमध्ये सुधारणा करतात आणि जर ती टीका फक्त जळजळीतून आली असेल तर ते त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त परदेशी तत्त्वज्ञानाची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण या मानसिकतेचं सर्वात मोठं आणि ज्वलंत प्रतीक आहे. आज जर देशातील कोट्यावधी मुली सन्मानाने शाळेत जाऊन शिक्षण घेत आहेत तर ते फक्त सावित्रीबाईंच्या या अथक प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या खंबीर मानसिकतेमुळेच आहे. जेव्हा त्या मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर शेण आणि चिखल फेकायचे, शिव्या द्यायचे. जर त्यांनी लोक काय म्हणतील किंवा माझा अपमान होतोय हा विचार करून तेव्हाच शाळा बंद केली असती तर आज परिस्थिती किती वेगळी असती. पण सावित्रीबाई लोकांच्या या द्वेषासमोर खऱ्या अर्थाने जाड चामडीच्या होत्या. त्यासोबत एक जास्तीची साडी घेऊन जायच्या, शाळेत गेल्यावर ती बदलायची आणि आपलं काम शांतपणे सुरूच ठेवायच्या. त्यांनी लोकांच्या अपमानाला आणि नकारात्मकतेला आपल्या महान ध्येयाच्या आड कधीच येऊ दिलं नाही. आजच्या काळातही हे तत्त्व तितकंच लागू पडतं.
हे एका सामान्य उदाहरणातून समजून घेण्यासाठी आपण एका तरुणाची गोष्ट पाहूया. रोहनला ॲक्टिंग आणि व्हिडिओ मेकिंगची प्रचंड आवड होती. त्याने ठरवलं की तो स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू करेल. त्याने खूप मेहनत करून आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला. पण व्हिडिओ टाकल्यावर त्याच्याच काही मित्रांनी आणि ओळखीच्या लोकांनी कमेंट बॉक्समध्ये त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. काय रे हिरो, स्वतःला शाहरुख खान समजतोस का? तुझा चेहरा बघितलाय का कॅमेरावर कसा दिसतोय? तुझ्याकडून हे होणार नाही, गप नोकरी कर. अशा कमेंट्स वाचून 99% लोक तिथेच यूट्यूब कायमचं सोडून देतात. कोणत्याही सामान्य मुलाचा तिथे आत्मविश्वास तुटला असता. रागाच्या भरात त्याने ते चॅनल डिलीट केलं असतं. पण रोहन जाड चामडीचा होता. त्याने त्या कमेंट्समधले इमोशन्स आणि फॅक्ट्स वेगळे केले. त्याला जाणवलं की त्याच्या व्हिडिओचा ऑडिओ थोडा खराब होता. तो फॅक्ट त्याने स्वीकारला आणि पुढच्या व्हिडिओसाठी नवीन माईक घेतला. पण जे टोमणे होते, जे तुझ्याकडून हे होणार नाही असे सल्ले होते, ते त्याने थेट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. त्याने कोणालाही रिप्लाय दिला नाही. रोहनने त्या अपमानाला स्वतःच्या यशाचं इंधन बनवलं. त्याने सलग 2 वर्ष लोक काय म्हणतील याची पर्वा न करता सातत्याने व्हिडिओ टाकले. त्याने स्वतःच्या स्किल्स एवढ्या अपग्रेड केल्या की हळूहळू अनोळखी लोक त्याचे फॅन्स बनू लागले. आणि 2 वर्षांनंतर रोहनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो एका रात्रीत एक मोठा क्रिएटर बनला. आणि गंमत बघा, ज्या मित्रांनी सुरुवातीला त्याची खिल्ली उडवली होती, तेच आता त्याला मेसेज करून विचारत होते की भावा, आम्हाला पण सांग ना, यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं. याला म्हणतात जाड चामडीचे बनणे. रोहनने त्या निगेटिव्ह कमेंट्सला स्वतःच्या अहंकारावर न घेता स्वतःच्या यशाची सर्वात मोठी पायरी बनवली. मग आता प्रश्न उरतो की तुम्ही स्वतःला जाड चामडीचे कसे बनवाल? यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूची प्रोग्रॅमिंग बदलावी लागेल. या 4 गोष्टी आजपासूनच अंमलात आणा. पहिली गोष्ट, लोकांच्या सर्टिफिकेटची गरज सोडून द्या. तुम्ही जोपर्यंत लोकांकडून तू किती चांगला आहेस किंवा तू किती भारी काम करतोयस हे ऐकण्यासाठी भुकेले असाल, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या वाईट बोलण्याने उद्ध्वस्त होत राहाल. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग सुरू करा. जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतं किंवा निगेटिव्ह कमेंट करतं, तेव्हा स्वतःला विचारा, यातून मी काय शिकू शकतो? जर ती टीका फक्त तुम्हाला खाली खेचण्यासाठी असेल, तर समजून जा की तो माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका दुःखी आणि हताश आहे की तो स्वतःचं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर काढतोय. त्याची कीव करा आणि पुढे चला. तिसरी गोष्ट, द पॉवर ऑफ पॉज. जेव्हा कोणी तुम्हाला दुखावणारे शब्द बोलतं, तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नका. 3 सेकंदांचा पॉज घ्या. हा पॉज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यात मदत करेल. रागात दिलेली प्रतिक्रिया तुमची ताकद कमी करते, तर तुमची शांतता समोरच्याला अस्वस्थ करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर इतकं एकाग्र करा की आजूबाजूचा गोंधळ तुम्हाला ऐकूच येणार नाही. जेव्हा तुमचं विजन मोठं असतं, तेव्हा रस्त्यात कोण काय बोलतंय याने एखाद्या सिंहाला कधीच फरक पडत नाही. लक्षात ठेवा, कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना लोक हसणारच आहेत. यश मिळवणं सोपं नाहीये. रस्ता जितका मोठा असेल तितके जास्त काटे असणारच आहेत. तुम्ही सगळ्यांची तोंड बंद करू शकत नाहीत, पण तुम्ही स्वतःचे कान नक्की बंद करू शकता. आता वेळ आलीये स्वतःला बदलण्याची. लोकांच्या टोमण्यांना न घाबरता आपल्या आवडीचं काम सुरू करण्याची. स्वतःच्या मनाभोवती तो अभेद्य किल्ला बांधण्याची. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या मानसिकतेतून बाहेर यायचं असेल आणि तुम्ही जगाच्या कोणत्याही टीकेचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार केलं असेल, तर मला आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, आय एम रेडी. मला बघायचंय तुमच्यापैकी किती जण खरोखरच ही जाड चामडी मिळवायला आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायला सज्ज आहेत. कमेंट करा, आय एम रेडी. मित्रांनो, हा विचार जर तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्हाला यातून थोडी जरी ताकद मिळाली असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्रासोबत किंवा नातेवाईकासोबत शेअर करा, ज्यांना आज लोकांच्या बोलण्यामुळे त्रास होतोय किंवा जे लोक काय म्हणतील या भीतीने सुरुवातच करत नाहीयेत. आणि हो, असेच तुमचे डोळे उघडणारे आणि आयुष्याला एक नवीन दिशा देणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.